जय शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आपला. तर आज आपण आहे रात्री थांबलो होतो हिंजवडी फेज 3. मीटर पहिले 0 केलं होतं आपण मगाशी, आता पण करून घेऊ. अर्धी टाकी CNG आहे. कस्टमरला आलो मी पिकअप करायला. हिंजवडी फेज 3 फिजन टावर म्हणून आहे इथं, मेगा पॉलिशच्या अलीकडे, TCS कंपनीच्या अलीकडं. तर चांगली सुरुवात झाली. आता बघू, चांगली ट्रिप आहे आपल्याला. 600-650 रुपये दाखवलं. ओलाची ट्रिप आहे, SUV आहे. कस्टमरला फोन करून सांगितलं, ते बोलले आलो, म्हणलं बाहेर थांबा गेटवर. मी बोलले ठीक आहे चालते. बोले तिथं गेलतो. तर बघू आजचा दिवस कसं जाईल, कसं काय होतं, आज किती अर्निंग होते आणि काय होते बघू. चालतं मित्रांनो, भेटू आता. ही मोशीची ट्रिप आहे, SUV. बघू आता याचे पैसे किती देतात आणि तिथं जाऊन किती वेळानं आपल्याला ट्रिप भेटते. मोशीला सहसा ट्रिप भेटत नाही, तर भेटली तर खूपच चांगलं. असं माझा हिशोबानं भेटेल लवकरच, कारण की 8-9 वाजते ना, मतलब सकाळ सकाळी लोक जातात, त्याच्यामुळे ते भेटून जाईल. ठीक आहे, आता बघतो मोशीलाच जाऊ. तर मित्रांनो, पहिले टाइम बघा तुम्ही, 10:54 झाले. आपण आलोय कस्टमरच्या परत एकाच्या लोकेशनला, कस्टमरला पिकअप करायला. इथून फक्त 100 रुपयाची ट्रिप आहे. 1 मिनिट पिकअप होतं आणि 1 मिनिट 5 ते 6 मिनिटं ड्रॉप होतं, त्याच्यामुळे 100 रुपये. ठीक आहे चालते, म्हणलं बसल्यापेक्षा ते मारून घ्यायचं. ठीक आहे, ते एक ट्रिप झाली आपली ओलाची पहिली ट्रिप. त्याच्यानंतर एक अजून मारली होती उबरची 187 रुपये. अजून हा एक तिसरा आहे ट्रिप. अजून एक पडली होती आपल्या ओलाला 163 रुपये काहीतरी, SUVचं. 5 मिनिटं पिकअप आणि 10 ते 15 मिनिटं काहीतरी ड्रॉप होतं. मी गेलो नाही लोकेशनला, कारण की ते कस्टमर बोलले की आम्ही 6 ते 7 जण आहे बोलले. म्हणलं राहू द्या, मग लोकांच कसे किचकिच करायला, त्याच्यामुळं ही एक उबरमध्ये वाजली. म्हणलं कस्टमरला तरी जाऊन पिकअप करायचं. म्हणलं कस्टमरशी बोलणं झालंय, येते बोलले कस्टमर. आता आपली चांगली अर्निंग झाली. मी असं कॅल्क्युलेट करून नाही सांगणार मित्रांनो तुम्हाला आज किती अर्निंग झालं, काय झालं. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता, कारण की मला प्रॉब्लेम येत आहे. मी कॅल्क्युलेशन जर करून दाखवलं ना, त्याच्यामुळं आम्ही जर अर्निंग दाखवली ना आमची, नंतर ना तुम्हाला जर तेवढी अर्निंग नाही झाली तर आमचा व्हिडिओ बघून तुम्ही गाडी घेता, असं मला कमेंट आलंय. त्याच्यामुळं आता किती इन्कम झाले ते मी सांगणारच नाही. फक्त डे बाय डे व्हिडिओ बनवणार. कुठं ट्रिप होती, किती होती, बस तेवढं. ह्याच्या पुढं काहीच नाही बोलणार. ठीक आहे मित्रांनो, भेटू आता. इथून बघू कुठं जातो काय करतो. 11 वाजायला आलंय, जेवण वगैरे नाही झालं अजून. मित्रांनो, आपण आलोय आता शनिवार वाड्याला. कस्टमरला तिथं सोडलं न. ही एक्सेल आता रेंटल आहे आपली ओलामध्ये. बघा कबूतर कसे चालले फिरायला. तर त्यांना सोडलं इथं. आणि तुम्ही जर इथं पार्किंग होतं ना पहिले, इथं ह्या रोडला, तुम्हाला माहिती असेल, ह्या बाजूला पहिले पार्किंग होतं आणि तिथं पाणी वगैरे काही नाही होतं. आता पार्किंगचं सगळं वांदं झालं. इथं पार्किंग कोणालाच नाही अवेलेबल सध्या. सगळं जाम केलंय, काहीच नाही. बघू शकता तुम्ही, इकडं पाण्यामुळं, पावसामुळं. आणि ह्या साईडला पण सगळं पाऊस पडलाय, बघू शकता तुम्ही. तर ठीक आहे, आणि कोणी जर येत असेल तर पार्किंगचा विचार करूनच या माझ्या हिशोबानं, कारण की इथं पार्किंग करायला सुद्धा जागा नाहीये, नाही थांबायला सुद्धा जागा आहे. इथं गाडीमध्येच बसा लागल. मी गाडीमध्ये हाय, कस्टमरला बोललो तुम्ही जाऊन या म्हणून. मला माहिती नव्हतं की पाणी वगैरे भरलंय म्हणून एवढं पण, आणि खूप सारंच पाणी भरलंय इथं, बघू शकता तुम्ही. कारण की इथं गाडी त्याच्या आतमध्ये जायला पण सुद्धा जागा नाहीये. कबूतर आहे इथं पुढं, बघू शकता ते काय करते. ठीक आहे, कस्टमरला इथून 2 जागी फिरायचं. इथून कस्टमरला कात्रजला ड्रॉप करून टाकायचं आणि विषय संपला, बस. तर ठीक आहे, चालतं मित्रांनो, देतो तुम्हाला अपडेट इथून कुठं जातो काय होते म्हणून. हा आता रेंटल आहे आपली ओलाची. रेंटल बुकिंग एक पडली आपल्याला. तर मित्रांनो, 5:22 झालाय. आपण कात्रजला कस्टमरला रेंटल बुकिंग होती, त्यांना ड्रॉप केलं. कातर बस स्टँड इथं नाही का, PMTचं आहे इथं कस्टमरला मागं ड्रॉप केलं. चौकात त्यांना बँगलोर जायचं होतं. त्यांना दगडूशेठ दर्शन केलं आपण, शनिवार वाडा फिरून आणलं आणि सरळ मग इथं आणलं. त्यांना 6 वाजता बस होती म्हणजे त्यांची, त्याच्यामुळे लवकरच आणून सोडलं. आता इथं आहे, बघू आता इथून कुठं ट्रिप पडती. रेंटलचे पैसे मी नाही सांगणार. 4 तास होतं, हां 4 तास आणि 40 किलोमीटर होतं काहीतरी, बट त्याच्यापेक्षा कमी लागले. मी तुम्हाला स्क्रीनवर लावतो, इथं बघा तुम्ही किती पैसे दिले होते.
पण किती दिले पैसे ते नाही सांगणार, कारण की अर्निंग रिव्हील नाही करणार आता उगाच. तर ठीक आहे, बघू आता इथून कुठं जातो आणि कुठली ट्रिप भेटते आपल्याला, आणि घरी किती वाजेपर्यंत जाऊ. आज नागपंचमी आहे, स्पेशल दिवस आहे काहीतरी. तर ठीक आहे, सांगतो मित्रांनो तुम्हाला इथून कुठे ट्रिप भेटते आपल्याला. तर मित्रांनो, पहिले तुम्ही टाईम बघा, 8:55 झाले, 9 वाजले. आपण आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला. कस्टमरला ड्रॉप केलं आपण. रॅपिडोचं होतं, रॅपिडो एक्सेल होतं, कस्टमरला ड्रॉप केलं. तर त्याचे पैसे भेटले आपल्याला. टोटल एक्सेलचे तासभर लागला, 22-23 किलोमीटर काहीतरी होतं. त्याचे भेटले आपल्याला 500 रुपयापर्यंत दिले कस्टमरने. आता इथून चाललोय घरी. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करू, कारण की उद्या प्लस सकाळी कामाला लागायचे, त्याच्यामुळं आज घरी जायला 9-9:30 वाजलंच. त्याच्यामुळं परत उद्या पण कामाला यायचं म्हणल्यावर सकाळी 6 वाजता उठा लागलच. त्याच्यामुळं हा ब्लॉग इथंच एंड करतो, कारण की आता ट्रिप काय भेटणार नाही मला माहिती आहे. त्याच्यामुळे हा ब्लॉग इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा, आणि तुमचे जे काही कमेंट असतात मला नक्की कमेंट करून सांगत जा, मी तुमचे उत्तर देत जाईल. तर ठीक आहे, जय शिवराय, गुड नाईट. भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय, गुड नाईट.